टाळ्यांनी आपण या सर्व सुसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांचं स्वागत करावं। थोडं मुलं लक्ष ठेवा, चला वेळ आपला गेला जाता कामा नये। मागची मुलं दुसऱ्या इव्हेंटवाली तयार राहायची। चला, मुलात एखादा तरी असावा गुण, ज्यात पोट भरेल त्यात निपुण, नये संसारा माझी अडचण कोणत्याही पुरी। गावावर आली गुंडाची धाळ, विद्यार्थी दारे लावते धडाधाळ, वाढ वडिलाच्या आबरूची धिंड, काय शिक्षण कामाचे। राष्ट्रसंत तुकोजी महाराजांनी जीवन शिक्षण अध्यायामध्ये आपलं जीवन कसं असावं, कसं शिक्षण असावं विद्यार्थ्यांना, त्या धर्तीवरचं हे जीवन विद्या शिबिर खास संस्थेकडून आयोजित केलं होतं आणि आपल्या भरघोस प्रतिसादामुळे इथं हे संपन्न होत आहे। लक्षात ठेवा, 2 संवेशक जनरेटरच्या डिझेलवर लक्ष ठेवा, आता कुठलाही अंधार होता कामाने लाईट आलेली आहे, पण आपण सर्व जनरेटर चालू ठेवा। दीपकजी हेमने सर, पोरांत कथा ये है महाराज मेरे की, हिंद का अमर उजाला था, आन पे कर दिए प्राण न्यौछावर, लहू में जिसके ज्वाला आता हे शिवपुत्र चीर मेरे छत्रपति महाराज संभाजी, भूले अतीत शत्रु अधीर जब चलते थे महाराज संभाजी, खंजर भर ज्वाला अंदर हवा से घोड़े उड़ते थे, मृत्यु करती ना डवरण में जब मर्द मराठा लड़ते थे, चिंगार सनातन की ऊंची और ध्वज केसरी लहरे थे, जोर जोर थे घोड़े घाव और लहू से लथपथ चेहरे थे, महाराज मेरे हैं छत्रपति महाराज संभाजी, रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग लगाए, महाराज मेरे हैं छत्रपति महाराज संभाजी, रक्त रवानी रगों में ऐसे रण में तब से आग लगाए, किलो तलवार युद्ध में शस्त्र शास्त्र विद्वान, खुद में सात कलश का हाथ, दुख में अमर हो गए राम, युग में नगर नगर बंधन को माना ना, कभी सर को झुकाना जाना ना, कभी माना ना, स्वराज का सपना पाला था, काफी दुश्मन काफी शंभू राजी, केसरी साजी काली करनी लगी भागी, शत्रु क्षेत्र में गाजे बाजे राज्य की लड़ाई, 120 लिए राम नगर राय विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येकाचा इव्हेंट झाला पाहिजे, हा मानस या मागचा आहे। आणि आपण सर्व मंडळी मोठ्या उत्साहाने त्यांना टाळ्यांच्या स्वरूपात दाद देत आहे, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। मोबाईल थोडेसे बाजूने ठेवा, पण टाळ्यांचा हा लाईव्ह क्षण घ्या, कारण की हा क्षण पुन्हा येणे नाही आहे। मोबाईल तुमच्या सोबतीलाच आहे आणि तुमच्या माहितीसाठी सर्व हे लाईव्ह चालू आहे, तुम्हाला लाईव्ह चॅनलमध्ये बघता येईल। ड्रोन शूटिंग, 4 कॅमेरे लागले, हे सर्व लाईव्ह चालू आहे चॅनलवरती। RTM गुरुकुंज हे चॅनल आहे, श्री गुरुदेव TV हे चॅनल आहे, याच्यावरती हा प्रोग्राम लाईव्ह चालू आहे। आपण मोबाईल पाहत आहे, सर्व तिच्यात दिसत आहे, सर्व हे लाईव्ह मध्ये दिसत आहे पालकांचं, हे लक्षात ठेवा। तर आपण स्वतः मुलांमध्ये मग्न व्हा आणि मुलांना टाळ्यांची दाद द्या, कौतुक करा, अभिनंदन करा। धन्यवाद। चला, त्यानंतर या इव्हेंट नंतर सामूहिक सूर्यनमस्कार। बिगड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार, बिगड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार, बिगड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार, बिगड्या डोंगरच राहणार,
शान भगवे भूवर फडके गाडीच धडके शान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काय निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग गाडीच धडके मावळे आम्हीच लढणार शिवबाच होणार बसा खाली बरं. मुलींचा एकदा दीपकजी हेमने सरांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फार सुंदर मेहनत करून त्यांनी हा पूर्ण इव्हेंट बसवलेला आहे. सोबत त्यांच्या पत्नी मोनालीताई हेमने. या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. या ठिकाणी शेलोटकर ताईंचं मोठं योगदान लाभलेलं आहे आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोझरी, अनकवाडी, शेंदोळा, यावली सर्व पंचकृषीतून मंडळी आलेली आहे. त्यांचंही मी शब्दसुमनाने स्वागत करतो. राष्ट्रसंतांवर नितांत प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आली आहे. जन्मभूमीची सुद्धा मंडळी या कार्यक्रमाला आलेली आहेत. गजूभाऊ गायकवाड या ठिकाणी, चंद्रकांतजी पोपट भैया हे सुद्धा आलेले आहेत. त्यांचं एक गीतही आपल्याला ऐकायचं आहे. तुम्ही वेळाच टाळ्या जोरदार. दांडपट्टा आणि तलवारबाजी काय काय दांडपट्टा आहे का? लाठी लाठी लाठी. वा झलके अतिशय छोटा विद्यार्थी. यानंतर योगा होईल, सूर्यनमस्कार होईल. अजून अर्धा एक तासाचा कार्यक्रम बाकी आहे. फाईट लाठी काठी. हा जाग्यावर उभे राहा, उभे राहा. पुढील सूचना मिळेपर्यंत काही करू नका.
सरच जण 5 मिनिटं लेट होईल बेटा. पाणी आलं जाणं नसतं झालं तर ग्राउंड सोडून कोणी बाहेर जाणार नाही. पालक लोक जरा मुलांकडे लक्ष ठेवतील, सहकार्य करतील, आजूबाजूला फिरत राहतील. पाण्याची व्यवस्था कॅन लागलेल्या जागोजागी पाण्याचे कॅन लागलेले आहेत. पाणी घेतो. सवारी भवानी चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गावावर आणि गुंडाची धार विद्यार्थी कार्यालयाची धार वाढ महिलांच्या अभिवृद्धी सवारी भवानी चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये दानपट्टा मुलींचा तलवारबाजी दानपट्टा वाशिम जिल्ह्याच्या विद्यार्थिनी आहेत, गडचिरोली जिल्ह्याच्या विद्यार्थिनी आहेत, रिसोड हिंगोली विद्यार्थी पण, अमरावती चौधरी, दर्यापूर अग्रवाल, केदार राऊत. चला
पाठीमागा बेटा, तलवारीसाठी मागवा बेटा. 2 मिनिटं लेट झालं तरी सर्वांना चान्स भेटते ना, प्रत्येकासाठी त्याला. चला मागा सुधीर सर, त्यांना पहा. एक रेष आखून द्या, लक्ष्मण रेषा. चालू, स्टार्ट म्युझिक. भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्ताने ती न्हाली. मार खाऊन द्या मागा, मार खाऊन द्या मागा बाळा. राऊत दर्यापूर जोरात आला पाहिजे या पोरांसाठी. गोविंदराज कोंडावार गडचिरोली. अमरावती, गडचिरोली, भावंडे, रिसोडवासी, गावा काही विद्यार्थ्यांची नावाला पाठ नाही. म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग चला. आला शिवाजी लागे चला लवकर. वयास शत्रूला. शाहिस्ताच्या घरात शिवबारात्री नागपूर. शिरली. बघून मर्द अमरावती ते काय तलवार तलवार केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला. नागपूर, काटोल. शाहिस्ता बोलत अमरावती. असे, या तोबा, या अल्लाह. नाईक. केला सांगितल्यावर वा. टाळ्या 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 टाळ्या. शाही सुटली पोटीदार. तमने शिवबाची तलवार. तब कोई बात बिगड़ जाए. जोरदार टाळ्या झाल्या. बोलो भारत माता की. तेव्हा अफजुल खाना क्रोध भारी मग चढला. कसम खाऊन घराबाहेरी तो पडला. पहाड का जुआ है शिवाजी फिर भी लाठीकाठीवाले मागं सरका बेटा तुम्ही. मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा. बलिष्ठ शत्रूला शिवबाने ओळखले. प्रतापगडाशी स्वतः भेटीला साहित्याची ते आले. आओ मिळो आहे त्या साहित्यात आनंद मानून शिक्षण घेणे हे खरं जीवन शिक्षण आहे. करून धोका अफजुल करीवाराला. झाला शिवराया हुशार. केला क्षणात उद्धार. ओ, तमने शिवबाची तलवार. नारायण गाडे सर, नागपूर सर यांचा वाडे माझी भेट घ्या. जोरदार टाळ्यांच्या गजरात यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. मला माहित आहे तुम्ही त्यांच्या मग्न झालेले आहेत या प्रात्यक्षिकाने. तेव्हा अफजुल खाना क्रोध भारी मग चढला. कसम खाऊन घराबाहेरी तो पडला. पहाड का बोलो भारत माता की. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की. यानंतर चित्तथरारक प्रात्यक्षिक पुन्हा लाठीकाठीचं अजून इव्हेंट बाकी आहे. सामूहिक सूर्यनमस्कार या शिबिराला भेट देण्याकरता सत्कारमूर्ती म्हणून ज्यांना आपण पाचारण केलं, ज्यांची नेहमी आपल्याला मदत असते, अमरावतीचे असे प्रसिद्ध मलखांबपटू, प्रशिक्षक आणि महाराष्ट्र मलखांब संघटनेचे सदस्य, जय हनुमान व्यायामशाळा बडनेराचे संचालक, ही सर्व मंडळी आदरणीय नागपुरे सर, गाळे सर इथे आलेले आहे. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. ग्रामीण भागातल्या मुलांना खेळामध्ये समृद्ध करण्याचा वसा या मंडळींनी घेतलेला आहे आणि म्हणून अखिल भारतीय श्री गुरुदेव शाह मंडळाने त्यांचा सत्कार करण्याचे या ठिकाणी ठरवलेले आहे. सत्कारमूर्ती म्हणून ते इथे उपस्थित झालेले आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. संगीत लावा. विद्यार्थ्यांची काही भजनं बाकी आहेत, ती भजनं आपण सकाळी घेणार आहे.
या पाण्याअभावी थोडंसं काही बिघाड झाला तांत्रिक. प्रत्येक इव्हेंट होणार आहे, वेळ लागलाच चालेल आपल्याला.